8व्या शतकातलं. 8व्या शतकातलं आहे हे मंदिर. पांडव कांदी. ह्या मंदिराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मंदिराचा दरवाजा हा पश्चिम दिशेला आहे. पश्चिम मुखी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे 3 याच्यामध्ये मंदिर बांधलेले. मंदिर हे खूप जुनं आहे. तेव्हा काय झालं होतं, मुघलांचं राज्य होतं. मुघलांनी आपल्या भागातली भरपूर हिंदू मंदिरं भरपूर पाडली होती. मंदिराचा कळस आहे की नाही माहिती, कारण असं सांगतात की मंदिर हे तेव्हापासून म्हणजे त्या मंदिराला कळस होता पण मुघलांनी पाडले होते. आपल्या मंदिराची हानी होऊ नये म्हणून इथल्या सगळ्या गावकऱ्यांनी ते मंदिर ढिगाराखाली पुरून ठेवलं. आणि मग नंतर बाबांनी सांगितलं असेल तुम्हाला की मंदिर हे एक मधमाशी जाऊन त्याच्यामध्ये पोळं तयार केलं, त्याचे मध गोळा करायचे, एक गुराखी असेल. गुरा असं सांगितलं असेल ना बाबांनी. गुराखी होता. गुरं चालवायचा. हे खूप म्हणजे इथे खूप जंगल होतं. ते लोक गुरा चालवायची गावातली. रोज तो गुराखी रोज बघायचा की बाबा आतमध्ये तिथे मधमाशी म्हणजे मध असेल भर जमा केलं. मग त्यावेळी त्या माणसाने मधमाशीच्या शोधात म्हणजे मोळाच्या शोधात म्हणजे मधच्या शोधात ते मंदिर थोडं उठवायला सुरुवात केली. असं तेव्हा हे पूर्ण मंदिर बांधले.